Hello students, welcome back. In this video, we are going to discuss about the angular simple harmonic motion and its differential equation. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय व डिफरन्शियल इक्वेशन अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचं कसं तयार करतात हे आपण पाहणार आहोत. अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन स्टडी करण्याकरता या आपल्या स्क्रीनवर दाखवल्या प्रमाणे एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. यामध्ये हा एक मॅग्नेट दाखवलेला आहे बघा व तो अर्थ मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केलेला आहे. तर तो नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये राहणार आहे. जर तो रोटेट केला तर हा मॅग्नेट क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे. दुसरं एक एक्झाम्पल आपल्या स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. त्यामध्ये एक डिस्क आहे, ती एका वायरच्या सहाय्याने सस्पेंड केलेली आहे. सुरुवातीला ती डिस्क इक्विलिब्रियम पोझिशनला असते. आपण ती थोडी रोटेट करून रिलीज केल्यानंतर ती क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये व अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे. पूर्ण गोल फिरणार नाही हे लक्षात घ्या. डायग्राम मध्ये दिसतंय की काही प्रमाणामध्ये ती क्लॉकवाइज मध्ये जाणार आहे काही अँगल मध्ये, तर काही अँगल मध्ये अँटी क्लॉकवाइज मध्ये येणार आहे. यालाच आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. या बार मॅग्नेट किंवा डिस्क मध्ये रोटेट होताना यावरती टॉर्क ऍक्ट होणार आहे व हा टॉर्क अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असणार आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे टो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. याचा अर्थ टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. टॉर्क आणि थीटा, टो आणि थीटा हे एकमेकाच्या अपोजिट आहेत. देअरफॉर टो इज इक्वल टू minus c theta, okay, where c that is the tau divided by theta in angular form. It is also called as torque constant. याला टॉर्क कॉन्स्टंट असं पण म्हणतात किंवा टॉर्क पर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं पण म्हणतात. म्हणजे टॉर्क म्हणजे टो पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा. इट इज टॉर्क कॉन्स्टंट. त्याला टॉर्क कॉन्स्टंट असं नाव दिलेलं आहे. आपल्याकडे एक दुसरं एक इक्वेशन डिराइव्ह केलेलं आहे बघा. अल्सो टो इज इक्वल टू आय अल्फा. ओके, टॉर्क इज इक्वल टू आय. आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा मीन्स अँग्युलर एक्सलरेशन. ओके, देन अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. अँग्युलर एक्सलरेशन म्हणजे काय? The rate of change of angular velocity with respect to time. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय झाला? डी ओमेगा बाय डी टी. ओके, त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे बरं? ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. म्हणजे चेंज इन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. मग ही ओमेगाची व्हॅल्यू आपण अल्फाच्या इक्वेशन मध्ये टाकूया. मग कसं लिहिता येईल? अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. ओमेगाच्या जागेवर काय टाकायचं? डी थीटा बाय डी टी. म्हणजेच काय झालं? डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय झाला? डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर. याचा अर्थ असा झाला डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट गिव्स द अँग्युलर एक्सलरेशन अल्फा आणि सिंगल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे डी थीटा बाय डी टी. याचा अर्थ झाला अँग्युलर व्हेलॉसिटी. एक वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं अँग्युलर व्हेलॉसिटी मिळते, दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं अँग्युलर एक्सलरेशन मिळतं. ही किंमत आपण अल्फाच्या जागेवर टाकूया. आपला बेसिक फॉर्म्युला काय होता? टो इज इक्वल टू आय अल्फा होता, बरोबर आहे ना? मग आय तसाच लिहिला आणि अल्फाच्या जागेवर काय टाकला आता? डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर. सपोज इक्वेशन नंबर 2. नाउ comparing the equation number 1 and 2,
ही जी दोन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, ही दोन इक्वेशन्स आपण या ठिकाणी कम्पेअर करूया. आपल्याला कसं लिहिता येतं, तर सेकंड इक्वेशन, इक्वेशन नंबर 2 ची राईट हँड साइड काय आहे, आय डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर. ओके, इक्वेशन 1 ची राईट हँड साइड काय होती, तर टो इज इक्वल टू मायनस सी थिटा होता, म्हणून इथं काय लिहिलं, मायनस सी थिटा असं लिहिलं. ओके, मग पुढे काय केलं, हा लेफ्ट साइडचा आय होता तो राईट साइडला शिफ्ट केला, त्यामुळे डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला, मायनस सी थिटा डिवाइड बाय आय. ओके, सी डिवाइड बाय आय इंटू थिटा असं झालं. मग तेच इक्वेशन मायनस टर्म होती तू इज इक्वल टूच्या अलीकडे घेतल्यामुळं प्लस झाली, म्हणजे डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी डिवाइड बाय आय इंटू थिटा इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. यालाच डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. हा त्याचा फॉर्म्युला तयार झाला, डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी डिवाइड बाय आय इंटू थिटा इज इक्वल टू 0. ओके, या मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म आलेली आहे, म्हणून याला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. ही अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन यामध्ये आहे आणि म्हणून याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं पण म्हणतात. जसं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. ओके, अँड डायरेक्शन ऑफ एफ इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ एक्स, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट असतात. तशाच दोन कंडिशन्स या अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन साठी सुद्धा आहेत बघा. एक म्हणजे टो म्हणजे टॉर्क किंवा अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, किंवा आपण असं पण म्हणतो अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा. निगेटिव्ह साइन shows that the direction of torque or angular acceleration is opposite to the angular displacement. Angular simple harmonic motion चं एक्झाम्पल म्हणजे मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एक मॅग्नेट हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये व्हायब्रेट होणारे, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मध्ये तो व्हायब्रेट होणारे व त्याच्या डायरेक्शन आहेत त्या अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन्स आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यामध्ये त्याची जी व्हायब्रेशन्स या ठिकाणी जी तयार होतात ही कुठल्या प्रकारची असतात, तर त्या व्हायब्रेशन्सलाच आपण काय म्हणत असतो, तर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. मॅग्नेटला दोन पोल आहेत, नॉर्थ साऊथ, या दोन मधलं अंतर जे आहे हे ट्वाइस एल एवढं दिलेलं आहे बघा. आपल्याला समोर डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. मॅग्नेट हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ऑसिलेट केलेला आहे. त्याला दोन पोल आहेत, एक नॉर्थ आणि दुसरं साऊथ. या दोन पोलच्या मधलं जे अंतर आहे ते ट्वाइस एल एवढं दिलेलं आहे आणि वरच्या डायरेक्शन मध्ये एरो जो दाखवलेला आहे तो मॅग्नेटिक इंडक्शनचा एरो आहे बी. हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन आहे, त्याच्यामध्ये हा मॅग्नेट ऑसिलेट केलेला आहे. ओके, या मॅग्नेटिक इंडक्शनच्या डायरेक्शनला हा मॅग्नेट थिटा एवढा अँगल करणार आहे. डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे अँगल किती केलेला आहे, तर थिटा. तो रोटेट होणार आहे व या नॉर्थ व साऊथ वरती दोन मॅग्नेटिक फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. नॉर्थ पोल वरती जो फोर्स आहे तो काय दाखवलाय, क्यू एम आणि बी. ओके, आणि साऊथ पोल हा खालच्या दिशेला दाखवलेला आहे, त्यामुळं नॉर्थ वरचा फोर्स अपवर्ड असणार आहे व साऊथ पोल वरचा फोर्स हा डाऊनवर्ड असणार आहे. ओके, एक फोर्स कसा आहे, अपवर्ड आहे आणि दुसरा फोर्स कसा आहे, तर डाऊनवर्ड आहे. ओके, तो सुद्धा किती डाऊनवर्ड, तर मायनस क्यू एम आणि बी. तर क्यू आणि एम याचा अर्थ पोल स्ट्रेंथ असा आहे. नॉर्थ पोलवरचा फोर्स ऍक्ट होणारे तो इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असा असणार आहे. म्हणजे दोघांच्या डिरेक्शन्स कशा आहेत, सेम अशा आहेत. आणि साऊथ पोलवरचा जो फोर्स आहे ना तो कसा आहे, क्यू एम आणि बी, बट इट इज अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तो मॅग्नेटिक फील्डच्या विरुद्ध असा आहे. फील्ड अपवर्ड आहे, फोर्स डाऊनवर्ड आहे, येते लक्षात. समजा हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केलेला मॅग्नेट जर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केलेला असेल थ्रू अन अँगल थिटा, देन टू फोर्सेस ऍक्ट्स ऑन द टू पोल्स.
दिस टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, दोन पोलवरती दोन फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत. एक अपवर्ड डायरेक्शनला आहे नॉर्थ पोलवरचा आणि दुसरा साऊथ पोलवरचा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. साऊथ पोलवरचा खाली दाखवलेला आहे, नॉर्थ पोलवरचा वरती दाखवलेला आहे. हे दोन फोर्सेस जे आहेत या दोघांच्यामुळं या मॅग्नेटवरती काय ऍक्ट होतो तर कपल ऍक्ट होतो. कपल याचा अर्थ दोन फोर्सेस ऍक्ट झालेले असतात. when two forces of equal in magnitude but opposite in the direction acting on the same body but at the two different point they can constitute a couple. It is also called as torque. याचा अर्थ या मॅग्नेटवरती टॉर्क किंवा कपल ऍक्ट झालेला आहे. हा जो कपल ऍक्ट झालेला आहे यालाच आपण टॉर्क असं म्हणणार आहे. यालाच आपण मोमेंट ऑफ कपल असं पण म्हणतो. 2-3 नावं त्याला दिलेली. हा टॉर्क या मॅग्नेटला ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मॅग्नेटची पोझिशन तो रिस्टोअर करणार आहे. याला आपण रिस्टोरिंग टॉर्क असं म्हणतो. या मॅग्नेटवरती जो काही टॉर्क ऍक्ट होतो त्याचं इक्वेशन आपण यापूर्वी डिराईव्ह केलेलं आहे. ते इक्वेशन काय बरं, तर ते इक्वेशन असं आहे की टो इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते, अपोजिट डायरेक्शन. टॉर्क आणि थिटा या दोघांच्या डिरेक्शन्स एक्झॅक्ट अपोजिट आहेत. इफ थिटा इज स्मॉल, बघा आता हा रिस्टोरिंग टॉर्क आहे, हा या अँगल च्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपण हे लिहिताना टो इज इक्वल टू कसं लिहिलं, मायनस म्यू बी साइन थिटा असं लिहिलेलं आहे. व कमी अँगल असल्या कारणामुळं, हा अँगल कमी असल्या कारणामुळं साइन थिटा हा आपण थिटा कन्सिडर करत असतो. म्हणजे साइन थिटा हा थिटा असं आपण लिहितो आणि त्यामुळं इक्वेशन काय लिहिलं की टो इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा. टॉर्कचं दुसरं एक इक्वेशन आहे बघा, काय, टो इज इक्वल टू आय अल्फा. ओके, हे दुसरे इक्वेशन आहे टॉर्कचं. आय याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा याचा अर्थ अँगुलर एक्सलरेशन. अल्फाची व्हॅल्यू किती असते बरं, तर डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर. त्यामुळे इक्वेशन काय झालं, टो इज इक्वल टू आय डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर. ओके, आता हे दोन इक्वेशन्स आपण इक्वेट करूया. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. कम्पेरिंग और इक्वेटिंग दिस टू इक्वेशन्स. पहिलं इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशनची राईट हँड साइड आय डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर आणि पहिल्या इक्वेशनची राईट हँड साइड मायनस म्यू बी थिटा. ओके, इथला कॅपिटल आय हा पलीकडे शिफ्ट केला इज इक्वल टूच्या, तो इथं आला की डिवाइड झाला. म्हणजे इक्वेशन काय तयार झालं, मायनस म्यू बी थिटा अपॉन आय. बरोबर आहे. पुढची स्टेप बघा आता, डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, म्यू बी आणि डिवाइड बाय आय, ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिला, थिटा. तर अल्फा इज इक्वल टू काय झाला, डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर म्हणजे अल्फा असतो, म्हणून अल्फा इज इक्वल टू काय लिहिला, मायनस म्यू बी डिवाइड बाय आय इंटू थिटा. या ठिकाणी म्यू बी आणि आय हे तिन्ही फॅक्टर फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट आहेत आणि जर या तिन्ही फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट असतील तर याचा अर्थ अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस थिटा. म्हणजे अँगुलर एक्सलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँगुलर डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर द अपोजिटली डायरेक्टेड. यालाच आपण काय म्हणत असतो, तर थोडक्यामध्ये अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. आणि याच्यावरून आपल्याला अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशनच्या दोन कंडिशन्स या ठिकाणी सांगता येणार आहेत. पहिली कंडिशन आहे बघा, अँगुलर एक्सलरेशन अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँगुलर डिस्प्लेसमेंट थिटा. कारण म्यू म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट, पोल स्ट्रेंथ. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय बरं, तर पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय द मॅग्नेटिक लेंथ असा तो फॉर्म्युला आहे बघा. म्यू हा या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, बी पण कॉन्स्टंट आहे, त्यानंतर आय पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे ब्रॅकेट मधला सगळा फॅक्टर हा कसा आहे, कॉन्स्टंट अशा प्रकारचा आहे. कॉन्स्टंट आहे सर्व फॅक्टर, आय कॉन्स्टंट आहे, सगळेच कॉन्स्टंट काढून जर टाकले तर याचा अर्थ असा झाला की अँगुलर एक्सलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँगुलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा असा झाला. आणि निगेटिव्ह साईनचं काय, या ठिकाणी काय इंडिकेट करणार आहे, तर निगेटिव्ह साईन ही अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करत असते. डायरेक्शन ऑफ अँगुलर एक्सलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट. अशा या दोन कंडिशन्स या मॅग्नेटसाठी आपण काढलेल्या आहेत. म्हणजे हा मॅग्नेट अँगुलर एसएचएम मध्ये आहे असं आपणास या ठिकाणी सांगता येणार आहे. त्याच्या पिरियोडिक मोशनचे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे आणि म्हणून आपण
हे इक्वेशन असं लिहिलं, अल्फा डिवाइड बाय थीटा इज इक्वल टू म्यू बी डिवाइड बाय आय. सपोज आता इक्वेशन नंबर 3 असं म्हणू आपण, अँग्युलर एक्सलेरेशन डिवाइड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय इक्वेशन मिळालं, म्यू बी डिवाइड बाय आय. आणि आपल्याला पिरियडिक टाइमचे इक्वेशन या ठिकाणी माहिती आहे. तर लिनियर एसएचएमचे जे इक्वेशन आहे ना, तर त्याच्यामध्ये पिरियडिक टाइमचे फॉर्म्युला आपण कसं लिहितो, तर टी इज इक्वल टू ट्वाइस पाय डिवाइड बाय रूट लिनियर एक्सलेरेशन डिवाइड बाय लिनियर डिस्प्लेसमेंट असं आपण लिहितो. परंतु बाय एनॉलॉजी आपण अँग्युलर एसएचएम साठी हे इक्वेशन कसे लिहिणार आहे, तर टी इज इक्वल टू ट्वाइस पाय डिवाइड बाय अँग्युलर एक्सलेरेशन डिवाइड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अल्फा डिवाइड बाय थीटा. अँग्युलर एक्सलेरेशन डिवाइड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अल्फा डिवाइड बाय थीटा. आणि म्हणून हा फॉर्म्युला कसा लिहिला, टी इज इक्वल टू ट्वाइस पाय डिवाइड बाय रूट अल्फा डिवाइड बाय थीटा. अल्फा डिवाइड बाय थीटाची किंमत टाका इक्वेशन नंबर 3 वरनं. युजिंग इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 4. तिसऱ्याची किंमत चौथ्यामध्ये टाकल्यानंतर टी इज इक्वल टू काय झाला, ट्वाइस पाय डिवाइड बाय अल्फा डिवाइड बाय थीटा. ओके, ट्वाइस पाय अल्फा डिवाइड बाय थीटाची किंमत टाकली म्यू बी अपॉन आय. मग 2 पाय पुढे लिहिला आणि रूट वरती गेल्यामुळं उलटा लिहिला, तो आय डिवाइड बाय म्यू बी असा लिहिला. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन. टी याचा अर्थ पिरियड असा आहे. त्याचा हा फॉर्म्युला तयार झाला. यावरून आपल्याला हे पिरियडिक टाइमचे इक्वेशन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की पिरियड ऑफ द मॅग्नेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ आय. पिरियड ऑफ द मॅग्नेट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे बी. आणि तिसरं, पिरियड ऑफ द मॅग्नेट इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन म्यू म्हणजे इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. हा झाला पिरियडचा फॉर्म्युला. यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी काढता येते. पिरियड अँड फ्रिक्वेन्सी बोथ आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. त्यामुळे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण असं लिहितो, एन इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस पाय रूट म्यू बी डिवाइड बाय आय. हे फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याचा पिरियड फाइंड आउट केला आणि फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली. ओके, थँक्यू.